पन्हाळ्याच्या इतिहासाला, भव्यतेला मनात, डोळ्यात आणि रक्तात साठवल्यानंतर मुद्दाहून पावा तो म्हणजे पावनगड. पन्हाळ्याला इतकंच मोठं आणि भव्य महत्त्व आहे ते या पावनगडाला. कारण ज्या वेळेस पन्हाळगडाला आक्रमण झाले त्याची पहिली वार हे अगदी सख्या भावाप्रमाणे या गडाने झेलले. पण इथे जाणाऱ्या इतिहासप्रेमींची संख्या ही विरळच. शिवरायांनी 1673 मध्ये मार्कंडे डोंगराला बंदिस्त करून याला नाव दिले पावनगड. चला तर पाहूया पावनगड. पावनगडावर जाण्यासाठी अंधारगावच्या समोर एक सरळ रोड जातो. त्याच रस्त्यानं आपण पावनगडावर पोहोचू शकतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवगर्दी झाडी पाहत आणि पन्हाळ्याच्या इतिहासाला उरात ठेवत हा प्रवास सुरू झाला. सापाच्या चाळीची वळणं आता मनाला मात्र पावनगडाकडे वळवत होती. जागोजागी पावनगडाकडे जाणारे सूचक आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतात. पुढे येताच आपल्याला सुरुवातीला दर्शन होतं ते एका प्राचीन गुहेचं. ही पराशर गुहा नावाने प्रसिद्ध आहे. ही पराशर मुनींची गुहा आहे. अगस्त्य ऋषींच्या आज्ञेने पराशर मुनी इथे आले आणि तपश्चर्या करू लागले. ही तपश्चर्या विष्णू प्राप्तीसाठी होती. लक्ष्मी देवीने पराशर मुनींना दर्शन दिले असे येथील स्थानिक लोक आम्हाला सांगत होते. गुहेला लोखंडी दरवाजाने बंदिस्त करण्यात आला आहे. गुहा 5 ऑर्बिटमध्ये डिवाइड झालेली आहे. लाल मातीच्या जाड खडकाने ही गुहा बनलेली आहे. हे इथे आल्याच्या नंतर आपल्याला चटकन दिसून येतं आणि गुहेच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये ऋषींची मूर्ती दिसून येते. गुहेच्या आजूबाजूला अंधार आहे पण ऋषींच्या मूर्तीपर्यंत हा प्रकाश सरळ जाऊन पोचतो. याचं मात्र आश्चर्य वाटतं. ध्यान करणारी ऋषींची मूर्ती बघताक्षणी आपल्याला तिच्या प्रेमात टाकते. पुढे पुन्हा लाल मातीचा आणि घनदाट जंगलाचा रस्ता सुरू होतो. या घनदाट जंगलाला बघत, तेथील पक्ष्यांच्या आवाजाला ऐकत पुढे आपण येऊन पोचतो गडावरील देवीच्या मंदिरापाशी. मालरानावर असलेले हे मंदिर आपलं लक्ष वेधून येतं. घुमट आकाराचं आणि बसक्या स्वरूपाचं हे मंदिर हे लक्ष्मी देवीचं मंदिर आहे. लक्ष्मी देवीची साजूक मूर्ती आपल्याला या गाभाऱ्यात दिसून येते. मंदिर बंद होतं त्यामुळे आतमध्ये जाता आलं नाही. मंदिराच्या समोरच्या डोंगरावरून दिसणारे हे दृश्य आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतं आणि खूपच ते नयनरम्य सुद्धा वाटतं. याच मंदिराच्या पलीकडे आहे महादेवाचं नृसिंह मंदिर. जे मंदिर क्रूर टोपीवाल्या इंग्रजांनी उद्ध्वस्त करून टाकलं होतं तेच हे नृसिंह मंदिर. मंदिराच्या बाजूचा बांधा हा दगडाने रचून उभा करण्यात आला आहे. नंदीची अवस्था पाहता आपल्याला आक्रमकांच्या कृत्याची घिण वाटू लागते. तिथेच आपल्याला 2 वेगवेगळ्या आकाराची शिवलिंग दिसून येतात. मंदिरात आतमध्ये महाराजांची जुनी फ्रेम दिसून येते. हे छोटेखानी मंदिर खूप सुंदर साजूक वाटतं आणि त्याच्या कडेवर असलेले हे झाड त्याची शोभा आणि सावलीत त्याला अजून सुंदर बनवतं. पुढे येताच आपल्याला मारुतीचे एक मंदिर दिसून येतं. येथील मारुतीची मूर्ती पाहून आपल्याला आक्रोशाचा कंप सुटून आपल्या मोठी ताट आवरल्या जातात. आक्रमकांच्या कृत्याची कल्पना आपण इथे मात्र करू शकतो. पण आता मारुतीची नवीन मूर्तीची स्थापना मंदिरात केलेली दिसून येते. गाभाऱ्यातील ही छोटी मूर्ती खूपच सुंदर वाटत होती. पुढे आपण येऊन पोचतो काल्या पाषाणातील या मंदिरामध्ये. मंदिराचं जुनं बांधकाम खूपच सुंदर वाटत होतं पण आता नवीन काम सुरू असल्याने आतमध्ये जाता आलं नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची गर्भगृह व सभामंडप अशी रचना आहे. गर्भगृह व सभामंडपात 2 समोरासमोर असलेल्या खिडक्या आहेत. मंदिराचा सभामंडप 6 खांबावर उभा आहे. इंग्रजांनी या मंदिरात असलेली मूर्ती उद्ध्वस्त करून टाकली होती. आता या मंदिरात शिवपिंड आहे व समोर नंदी विराजमान दिसून येतो. पण हे मंदिर कुणाचे आहे हे मात्र सांगणं कठीण होतं. मंदिराच्या समोरच नव्याने केलेले 2 तोफांचे गाडे आपण पाहू शकतो. ते खूपच सुंदर भासत होते. मंदिराच्या समोरच नंदी मंडपासारखी एक छोटी घुमटी वजा मंडप आहे. मात्र त्यामध्ये नंदी अथवा इतर कोणतीही देवता स्थापन केलेली नाही आहे आणि याच्याच मागे वाड्याचे काही भग्न भाग दिसून येतात. या वाड्याची दर्शने तेवढी सरळ पाहता येते. त्यामुळे इथे प्रशस्त वाडा होता याची उणीव मात्र मनात डोकावून जाते. मंदिराच्या बाजूलाच एक छोटी घुमटी आहे
जिला तुपाची विहीर असं म्हटलं जातं. हे तूप सैनिकांच्या जखमा भरण्यासाठी लावलं जायचं. ही विहीर एक छोटा हौद असून त्यावर छत घातलेलं दिसते. आजच्या काळात त्यात पाणी साठलेलं दिसून येतं. हे सर्व पाहून झालं की आपण जातो यशवंत बुरुज व सूर्यचंद्र बुरुजाकडे. मंदिराच्या डाव्या बाजूस एक पायवाट जाते, ती या 2 बुरुजांकडे जाते. गवताच्या या मळलेल्या वाटेला तुडवत आपण येऊन पोचतो यशवंत बुरुजावर. या बुरुजावर एक सैनिकांसाठी असलेली देवडी दिसून येते आणि या बुरुजाचा एक सुद्धा दगड कुठे सरकलेला दिसून येत नाही. त्यामुळेच याला यशवंत बुरुज असं म्हटलं असावं. बुरुजावर वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि इथेच आपल्याला एक स्तंभ जो आता नव्याने उभा केलेला आहे तो दिसून येतो आणि त्यावर सदैव फडकणारा आपला भगवा दिसून येतो. हा स्तंभ वीर बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व कोंडाजी फर्जत यांच्या स्मरणार्थ बनवलेला आहे आणि इथूनच दिसणारा नजारा आपल्याला अचंबित करून सोडतो. जोरदार वाला आपल्या कानात आणि आपल्या काईला लिपटत असतो आणि डोळ्यात हे सुंदर दृश्य असतं. पुढे आपण येऊन पोचतो सूर्यचंद्र बुरुजाकडे. यशवंत बुरुजाला पलीकडे आहे तो हा सूर्यचंद्र बुरुज. इथे आल्यावर आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट हा नक्की कानी पडतो आणि त्यांच्या सोबतीला त्यांना मदत करतो तो हा जोरदार वारा. या बुरुजाने अनेक आक्रमणं पाहिली. यांनी सिद्धी जोहरच्या वेळाला पाहिलं होतं. याने औरंगजेबाने 1701 मध्ये पन्हाळा व पावनगडावर केलेले आक्रमण या बुरुजाने पाहिले होते. असा हा मजबूती असलेला चंद्रसूर्य बुरुज. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आणि अनुभवल्यानंतर आपण येऊन पोचतो या एका आयत आकृती विहिरीजवळ. या विहिरीला पायऱ्या आहेत पण पाण्यामुळे त्या दिसत नव्हत्या. योग्य साफसफाई नसल्यामुळे ती विहीर सरळ पाहता आली नाही. ही आहे एक आयत आकृती विहीर. तिथेच एका बाजूला एक मोठे विहिरीसारखे गोलाकार जलकुंभ दिसून येते. हे गंगा जलकुंभ आहे. ते आता कोरडं पडलेलं दिसून ते आपण येऊन पोचतो टेहळणी बुरुजाकडे. बुरुजाचं नूतनीकरणाचं काम चालू होतं, त्यामुळेच दुरूनच हे काम कसं चालू आहे याचं निरीक्षण करत होतो. मोठमोठे दगड माग करून ठेवले जात होते आणि ते साच्यामध्ये कसे बसवणार याची कल्पना करत होतो. हा गड अर्जाजी यादव व हिरोजी फर्जत यांनी बांधला होता, त्यामुळे महाराजांनी त्यांना 5000 होऊन दिले होते. असा हा पावनगड. सर्व पाहून झालं की आपण आपल्या आलेल्या रस्त्याने मागे जाऊ लागतो. पन्हाळा आणि पावनगडाच्या इतिहासाला जाणून, मस्तकात साठवून, रक्तात आणि नसात संचारून आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. सायंकाळच्या अस्ताच्या वेळेस कोल्हापूरचे हे शेतमळे खूपच सुंदर वाटत होते. अस्ताच्या या किरणाने त्यांना न्हावून टाकलं होतं. वाटेवर दिसणारा प्रत्येक नजारा हा जुन्या नजाऱ्यापेक्षा अजून सुंदर वाटत होता. थोडा वेळ थांबून हा नजारा पाहावा, तो मणी कोरावा म्हणून आम्ही थांबलो. मध्येच ऊसाची गाडी भेटली. रसाल आणि मजबूत ऊस एका काकूंकडून मागितला. त्याची चव घेत आणि हा संध्याकाळचा जीव ओतणारा नजारा पाहत थोडा वेळ आम्ही बसलो. कोल्हापुराच्या मातीवर आता प्रेम वाढत चाललं होतं, पण वेळ झाली होती परतीची, कोकणाच्या मातीला जाऊन परत भेटण्याची. आंबा घाटाचा हा सूर्यास्त आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. अस्ताला जाणारा हा लाल गोला या डोंगराच्या मध्ये किती सुंदर वाटतो, जसा की गळ्यातल्या माळ्यामध्ये असणाऱ्या एखाद्या सोन्याच्या डौलाप्रमाणे. ही सायंकाळ कधीच संपू नये असं भासत होतं. या सोन्याच्या गोळ्याला मागे टाकीत आणि कोल्हापुराच्या मातीला मागे टाकीत आम्ही येऊन पोचलो कोकणात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.